रघुवंशाचा तिसरा सर्ग आपण पाहतोय आणि तिसऱ्या सर्गामधल्या 39व्या श्लोकामध्ये कालिदासांनी सांगितले की राजा दिलीपाने यज्ञाचं ध्येय धारण केलेलं आहे. यज्ञाचं ध्येय उचललेला राजा दिलीप आहे. म्हणजे कसा आहे यज्ञ, म्हणजे काय आहे, नेमकं काय ध्येय त्यांनी धारण केलेलं आहे, कोणत्या मार्गावरती तो चाललेला आहे, याचा आपण विचार करताना यज्ञ म्हणजे काय, यज्ञ ही संकल्पना समजून घेतो. त्याच्यामध्ये आपण पाहत होतो की यज देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम, ही जी यज्ञाची व्याख्या आहे. यज देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम. त्याच्यातलं आपण देवपूजा, थोडं देवपूजेवरती चिंतन केलं होतं. आता आपण संगतीकरणावरती चिंतन करतोय. संगत ही माणसाला आवश्यक आहेच, नाही का. मॅन इज अ सोशियल ॲनिमल, सामाजिक प्राणी येतो आणि सामाजिक प्राणी म्हटल्यावरती त्याला संगत ही आवश्यक आहे. संगतीशिवाय तो राहू शकत नाहीये. मग संगत कोणाची धरायची, कोणाची नाही धरायची, याच्यावरती आपण विचार केला की दुर्जनांची का नाही धरायची आणि सज्जनांची धरली पाहिजे, एवढं आलं. पण सज्जनांची का धरायची? आता काय होतंय सज्जनांच्या संगतीने, काय होतंय याचा आपल्याला विचार करायचा आहे, नाही का. आपण काल सगळ्या गोष्टी पाहिल्या की सज्जनांची संगत करायची इथपर्यंत आपण काल आलो होतो. पण ती सज्जनांची संगत का करायची आधी आपण पाहिलं. दुर्जनांची नाही करायची. दुर्जनांची का नाही करायची त्याचं कारण पण आपण पाहिलं. पण मग सज्जनांची करायची, पण का करायची याचा विचार करूया आपण. खूप छान. म्हणजे सज्जनांची संगती का करावी या जगामध्ये, ह्याच्यासाठी आपल्याकडं शास्त्रकारांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आपल्याला. का सज्जनांची संगती का, त्याच्यासाठी ते सांगतात की जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं मानोन्नतिंदिशति पापमकापकरोति चेतः प्रसादयति दीक्षुतनोति कीर्तिं सत्संगतिः कथय किन्न करोति पुंसाम. असं त्यांनी सांगितलं की का बरं मग सज्जनांची संगती का करू नये. एवढ्या सगळ्या गोष्टी तर मिळतात आपल्याला त्याच्यातून, नाही का. जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं मानोन्नतिंदिशत पापमपाकरोति मानोन्नतिंदिशति पापमपाकरोति चेतः प्रसादयति दीक्षुतनोति कीर्तिं सत्संगतिः कथय किन्न करोति पुंसाम. एवढ्या सगळ्या जर गोष्टी होत असतील तर मग माणसाने सज्जनांची संगत का करू नये असा तो प्रश्न विचारतोय. म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी सज्जनांची संगत करा असं शास्त्रकार आपल्याला सांगतात. काय काय आहेत? जाड्यं धियो हरति, सगळ्यात पहिलंच लक्षण ते सांगतात. धियः जाड्यं हरति, धियः जाड्यं हरति. धी म्हणजे बुद्धी, बुद्धीचं जडत्व. जाड्य म्हणजे काय? जडत्व. बुद्धीचं जडत्व जे हरण करताय, नाही का. जी संगती बुद्धीचं जडत्व हरण करते अशी कोणती संगती आहे तर सत्संगती, सज्जनांची संगती, महापुरुषांची संगती, ऋषीमुनींची. इथं सज्जन, सज्जन शब्दाचा अर्थ हा सगळा घ्यायचा. आपण ते बघूया नंतर सज्जन कोणाला म्हटलेलं आहे. आधी आपण सज्जनांची संगती का करायची ही गोष्ट लक्षात घेऊ. मग सज्जन कोणाला म्हणतात याचा विचार आपण पुढे करणारच आहे. सत्संगती कथय किन्न करोति पुंसाम. सगळ्यात पहिले म्हणतात धियः जाड्यं हरति, बुद्धीचं जडत्व दूर करतायत, नाही का. सज्जनांची संगत काय करते तर बुद्धीचं जडत्व दूर करते. जडत्व म्हणजे काय? आपल्या शास्त्रकारांनी सांगितलं, जडान अंधान पंगून प्रकृती बधिरान उक्ती विकलान ग्रहग्रस्तानस्ता खिलदुरित निस्तार सरणीन. किंवा हे ज्या काय सगळ्या गोष्टी आहेत पुढच्या,
त्यातलं जडान, सगळ्यात पहिले जडान अंधान पंगुन. जड, जड म्हणजे काय? जड म्हणजे ज्याच्यामध्ये चेतना निघून गेलेली आहे, ज्याच्यामधलं चैतन्य निघून गेलेलं आहे, अशी जी गोष्ट असेल त्या गोष्टीला जड म्हटलं जातं. ठीक आहे. ज्याच्यातलं चैतन्य निघून गेलेलं आहे, ज्याच्यातली चेतना निघून गेलेलं आहे, त्याच्यातला प्राण निघून गेलेला आहे, त्या गोष्टीला जड म्हटलं जातं. तसं पाहिलं तर दर्शनशास्त्राच्या मते किंवा वैदिकांच्या मते किंवा अद्वैताच्या मते, अद्वैताचं जे तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये तर दुसरी कोणती जड वस्तू आहेच नाही जगात. का? कारण ज्याच्यामध्ये चैतन्य नाहीये ती जड. पण मग अद्वैताच्या मते काय आहे की या संपूर्ण सृष्टीमध्ये जिकडं तिकडं चराचरामध्ये भगवंत आहे, प्रत्येक वस्तूमध्ये, नाही का? ते सांगतायत प्रत्येक ठिकाणी ब्रह्म सत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर. हे अद्वैताचं तत्वज्ञान. प्रत्येक कणाकणामध्ये तो भगवंत बसलेला आहे. मग त्याच्यामुळे जगातली कोणतीही वस्तू, कोणतंही हे जड असूच शकत नाही मग, असं त्यांचं म्हणणं आहे. की ज्याच्यातून चैतन्य निघून गेलेलं आहे असं नाहीच ना. ईशा वास्तमिदम सर्वम. प्रत्येक गोष्टीमध्ये त्या भगवंताचा वास आहे, त्याचीच शक्तीचा वास आहे. असं असताना जड वस्तू राहिलीच नाही शिल्लक. सगळीकडे हे चेतनच राहिलेलं आहे. चराचरामध्ये तो हरी व्यापक झालेला आहे, व्याप्त झालेला आहे. त्याने हे सगळं विश्व व्यापलेलं आहे, असा आहे तो. त्याच्यामुळे जड राहिलेलंच नाहीये. पण मग इथे जड शब्दाचा अर्थ काय आहे? की ज्याच्यातून त्याचे विचार निघून गेलेले आहेत, ज्या बुद्धीने त्या भगवंताविषयीची कृतज्ञता सोडून दिलेली आहे, नाही का? ज्याच्यामुळे आज मी एवढ्या सगळ्या गोष्टी चालतोय, करतोय, सगळ्या गोष्टी करतोय. डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखितो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया घेतो, झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. आता ही ईश्वराची दया जर द्या, एवढी सगळ्या गोष्टी माझ्या जीवनातल्या जर मी त्याच्यामुळं करतोय, तर मग माझी बुद्धी ही त्याच्यासाठी का चालवत नाहीये? मी माझ्या बुद्धीमध्ये मी त्याला का बसवलेलं नाहीये? माझी बुद्धी कायम मी फक्त दुसऱ्याच्या खिशातला पैसा माझ्या खिशात कसा येईल ह्याच्यासाठीच चालवतोय. माझ्या बुद्धीला दुसरं काही कामच नाहीये. भाकरी कशी कमवायची आणि ती दुसऱ्या खिशातली माझ्या खिशात कशी आणायची, फक्त आणि फक्त अर्थप्रधानता जिथं आलेली आहे. अशी जी बुद्धी असेल, ज्या बुद्धीला वाईटच गोष्टी सुचत आहेत, चांगल्या गोष्टी काही सुचतच नाहीये, ती म्हणजे बुद्धीची जडता आहे. ते म्हणजे बुद्धीचं जडत्व आहे. मग हे जडत्व दूर होणं, बुद्धीचं जडत्व दूर होणं, त्या बुद्धीला भगवत विचारांच्या ऍसिड मध्ये बुडवून ठेवायचंय, की जेणेकरून तिच्यातलं जडत्व निघून जाईल. नाही का? लोखंडाचं गंज आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला त्या ऍसिड मध्ये बुडवून ठेवावं लागतं, तर त्याचा गंज निघतो. तसंच आहे मग ही जी बुद्धी आहे, या बुद्धीचं जडत्व जर काढायचं असेल तर अशा ठिकाणी तिला बुडवून ठेवलं पाहिजे. मग आता असं ठिकाण कोणतं आहे? तर ते म्हणजे सत्संगती. मग ते सज्जनांची संगती असेल, सद्विचारांची संगती असेल, सद्वाणीची संगती असेल, सद्वर्तनाची संगती असेल, प्रत्येक गोष्टीची सत्संगती. मग सत्संगतीमध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. ज्यांचे विचार सत आहेत, सत म्हणजेच जे परब्रह्म आहे, जे अंतिम तत्व आहे, त्याच्याकडे घेऊन जाणारे सज्जन
आपण सज्जन हा शब्द आत्ताच्या काळात तर इतका घासून घासून पार त्याला गुळगुळीत करून टाकलाय सज्जन शब्द. कोणालाही आपण सहज सज्जन म्हणतो. नाही अरे तो आमका आहे ना, तो किती सज्जन आहे. सज्जन शब्दाचा अर्थ काय होतोय, कोणाला सज्जन म्हणतात आपण पाहूया. तो तो विचार नंतर करूया. आधी आपण सज्जनांची संगत का करायची ही गोष्ट पाहूया. मग सज्जन कोण आहे हे नंतर पाहू. तर ह्यांच्या संगतीत गेल्यानंतर बुद्धीचं जडत्व दूर होतंय. हे जडत्व दूर होणं महत्वाचं आहे. काल आपण पाहिलं पांडव जे होते, पांडवांची बुद्धी बऱ्याच ठिकाणी अशीच आपल्याला वाटते की त्यांच्या बुद्धीला हे जडत्व आलेलं आहे. नको तिकडे ती बुद्धी त्यांची विचार करायला लागते. जो विचार करू नये तो पण विचार ती बुद्धी करायला लागते. म्हणून तर गीतेमध्ये अर्जुनाला पहिल्यांदाच कृष्णाला सुरुवातीला कृष्णाने बोलायला सुरुवात केली आहे आणि त्याच वेळेस कृष्ण म्हणतोय तिथं क्लैब्यमास्मगम पार्थ नैतत्वैपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्वोतिष्ठ परंतप. सगळ्यात पहिल्या सांगतो अर्जुना तू ही काय कर, तुझ्यातला हा जो षंडपणा आहे, क्लीब म्हटलेला आहे तिथं त्याला, मग क्लैब्य, तुझ्यातलं हे क्लैब्य आता काढ, बुद्धीतून काढून टाकतो तुझ्या, नाही का हे सांगतायत. ते बृहन्नळा वगैरे तुझे काय होता ना आधी 1 वर्ष, ते बास संपलंय ते आता बुद्धीतलं ते जडत्व बाहेर काढ. क्लैब्यमास्मगम पार्थ नैतत्वैपपद्यते. हे तुला शोभत नाहीये, हे तुला शोभा देत नाहीये. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, हृदयाचं क्षुद्रता आहे, दुर्बळता जी आहे ती तू त्यक्वोतिष्ठ परंतप, तिचा त्याग करून आता उत्तिष्ठ, हे परंतप उत्तिष्ठ, आता उठ, बास झाला आता. आधी सगळा जो पहिला अध्याय आहे, दुसऱ्या अध्यायाची सुरुवात वगैरे जे काय अर्जुन रडलेला आहे तिथं, त्याला भगवंत म्हणतायत बास क्लैब्यमास्मगम पार्थ. ही जी क्लीबता आहे, ही क्लीबता म्हणजेच बुद्धीची जडता आहे, ते म्हणजेच बुद्धीचं जडत्व आहे. खूप म्हणजे सुरुवातीला असं फटकारलेलं आहे ना तिथं कृष्णानी, जणू काय ते चित्रता असं उभं राहतं का तो त्या रथाला हाकायला बसलेला आहे, हातात त्याच्या लगाम आहे, चाबूक आहे. आणि सुरुवातीला हे अर्जुनाचं रडणं ऐकलं ना, पहिलाच कृष्ण तिथून उठला रथातून, चापकानी जे मारायला सुरुवात केली अर्जुनाला. हे सुरुवातीचे असे वाक्य आहेत त्याची ही सगळी. क्लैब्यमास्मगम पार्थ, अरे तुला कळत नाही का काय, म्हणजे त्या कृष्णाचा राग अनावर झाला असेल ना त्यावेळेस की एवढं सांगूनही ह्या लोकांना कळत कसं नाहीये असं कृष्णाला वारंवार वाटत असणार आहे. म्हणून सुरुवातीलाच म्हणतोय क्लैब्यमास्मगम पार्थ, अरे आता तरी तो षंडपणा सोड, आता तरी ती क्लीबता सोड. पुढं कृष्ण अजून परत परत तेच सांगतोय अर्जुनाला, अशोचा नन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाससे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः न त्वेवाहं जातुनासन् न त्वन्नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. हे म्हणजे खूप असं फटकारलेलं आहे तिथं. अशोचानन्वशोचस्त्वं, अरे ज्या गोष्टींचा विचार केला नाही पाहिजे नेमका त्याच गोष्टींचा विचार तू करतोय. अशोच, अशोच म्हणजे ज्याचा विचार करू नये, अशोचानन्वशोचस्त्वं, पण नेमका तू त्याचाच विचार करतोय. आणि हाच नेमका प्रज्ञावाद आहे, यालाच प्रज्ञावाद म्हणतात की ज्या गोष्टीचा विचार करू नये नेमका त्याच गोष्टीचा विचार आपली बुद्धी करायला लागते. हा सगळा प्रज्ञावाद आहे. प्रज्ञावादांश भाषते, नाही का, बुद्धीच्या ज्या 2 शक्ती आहेत प्रज्ञा आणि मेधा, त्याला प्रज्ञावाद यालाच म्हणतात. न ज्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे
त्याच गोष्टीचा आपण विचार करतो. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञा वादांश्च भासते गता सून गता सूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. नानुशोचन्ति पंडिता. अरे जे पंडित आहेत, जे विद्वान आहेत, जे सज्जन आहेत, जे संत महंत महापुरुष आहेत, ते लोक कधीच अशा गोष्टींचा विचार करत नाहीयेत. आणि नेमकं तू तीच गोष्ट घेऊन बसलायस. काय म्हणावं काय तुला? तुझ्या काय डोक्यात शिरत नाही का मी काय सांगतोय एवढ्या वेळ? का इथं आपण रणांगणावरती आलोय? का लढायला आलोय? आणि ऐन युद्धाच्या वेळेस तू हे सगळं सांगतोय. काय म्हणजे हे जे सगळे अर्जुनाची आधीची वचन आहेत ना, सगळा पहिला अध्याय दुसरा अध्याय सुरुवातीचा आपण वाचला ना, की मग लक्षात येईल आपल्याला. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. हे सगळं 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 जे अर्जुनाचे डायलॉग्स आहेत, अर्जुनाचे जे सगळे तर्क आहेत, ते सगळे तर्क पहिल्याच वाक्यामध्ये हाणून पाडलेले आहेत कृष्णाने तिथं. नाही, ही बुद्धीची जडत आहे, हे बुद्धीचं जडत्व आहे. जाड्यं धियः हरति धियः जाड्यं हरति. सज्जनांची संगत काय करते? हे बुद्धीचं जडत्व दूर करते. जडान अंधान पंगुन प्रकृती बधिरान उक्ती विकलान ग्रहग्रस्तान वगैरे हे जे सगळं आहे, हे सगळं कधी दूर होईल? सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यावर. आज बुद्धीमध्ये फक्त आणि फक्त व्यापार भरलेला आहे, फक्त आणि फक्त व्यवसाय. अशी ज्यांची बुद्धी आहे, त्या बुद्धीला दुसरं काही दिसतच नाही. समोरची वस्तू दिसल्यावर बुद्धीला भगवंताची आठवण झाली पाहिजे आणि त्याच्या दिशेने वाटचाल झाली पाहिजे, पण आपली ती गोष्ट होतच नाही. हिमालयात गेले की आपण तिथं बर्फ पाहून मग म्हणतो, अरे यार इथं एवढा बर्फ वाया चाललाय आणि तिकडे माझ्या फॅक्टरीमध्ये मला ते बर्फ तयार करायला किती लाख रुपये खर्च करायला लागतं, त्यापेक्षा मी या हिमालयामध्येच आईस्क्रीमची फॅक्टरी टाकतोय, असं त्याला वाटतं. म्हणजे व्यापारी बुद्धीचा जो माणूस आहे किंवा ज्याच्या बुद्धीला जडत्व आलेलं आहे, अशा लोकांची दृष्टी अशीच तयार होणार आहे. पण ते ज्यावेळेस कालिदासासारखे जे काय संत मंडळी असतील, जे कोणी कवी असतील, ते सगळे ज्यावेळेस हिमालयाकडे बघतायत, हिमालय नाम नगाधिराज, किती सुंदर वर्णन केलेलं आहे ते. त्यांना त्या भगवंताची आठवण होते त्याच्यातून, की त्याचा कर्ता किती सुंदर असेल. जर हा हिमालय इतका सुंदर असेल तर त्याचा कर्ता किती सुंदर असेल. तर हे बुद्धीचं जडत्व जे आहे ते दूर झालं पाहिजे. जडत्वावर तसं बोलण्यासारखं खूप आहे. बुद्धीचं जडत्व म्हणजे काय, जडत्वाचे कोणकोणते प्रकार आहेत, कशा कशाला जडत्व म्हटलं जातं, जडत्व आपल्यामध्ये कसं येतं, असा तो खूप मोठा विचार आहे. आता सध्या मी त्याच्यात जात नाही, कारण आपल्यातले आधीच आता बऱ्याच जणांना असं वाटायला लागलं असेल, अरे आपण किती दिवस झाले श्लोक नंबर 39 वरच आहे, अजून तिसऱ्या सर्गातल्या 40व्या श्लोकापर्यंत पोहोचलोच नाही. पण असं बऱ्याच जणांना वाटत असेल, किती जणांना वाटत असेल हे रघुवंश चाललंय का दुसरंच काही चाललंय, असातलाही प्रश्न वाटत असेल. मग त्याच्याआधी पण यज्ञ ही संकल्पना काय, ही संकल्पना मला आधी समजून घेतली पाहिजे. कारण आपण भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायला बसलेलो आहे, रघुवंशमचा नाही. रघुवंशम हे साधन आहे आणि या रघुवंश या साधनाद्वारे या भारतीय संस्कृती या साध्यापर्यंत आपल्याला जायचंय, तिला समजायचंय, तिला मला माझ्या जीवनामध्ये उतरवायचंय. त्याच्यासाठी हा आपला चाललेला अभ्यास आहे, त्याच्यासाठी चाललेलं हे चिंतन आहे. ही गोष्ट कायम लक्षात असू द्या. ही गोष्ट लक्षात असली म्हणजे मग ते वाटणार नाही की का बरं आपण पुढे गेलो नाहीये. पुढे जाणं महत्वाचं नाहीये, संस्कृतीला समजून घेणं महत्वाचं आहे. आणि यज्ञ हा या संस्कृतीचा सगळ्यात मोठा मूलभूत पायाभूत
असं ज्याला आपण म्हणूया आधार आहे. यज्ञ हा या संस्कृतीचा आधार आहे. यज्ञ जर या संस्कृतीमधून बाजूला काढला तर संस्कृतीची इमारत लगेच खाली पडू शकते. इतकं या यज्ञाचं महत्व आहे भारतीय संस्कृतीमध्ये, वैदिकांच्या विचारधारेमध्ये. हा यज्ञ काय आहे, हा यज्ञ आपण आधी समजून घेतला पाहिजे. रघुवंशी राजांचं जीवन तर समजायचंच आहे, पण राजा दिलीपाने यज्ञाची दीक्षा घेतली, राजा दिलीपाने यज्ञाचं ध्येय धारण केलं म्हणजे काय केलं, तर त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणून आपल्याला याचा विचार आधी करायचा आहे. पण तरी आता त्या विचारात अजून खोलवर कुठं कुठं जावं ना, नाही का. मग आता बुद्धीची जडता म्हणजे काय, मग जडत्व कसं येतं, जडत्वाचे काय काय प्रकार आहेत, किंवा इतर ज्या पण काही गोष्टी असतील सगळ्या, ते म्हणजे अजून आपण त्याच्यात खोलवर शिरायला नको. म्हणून तिकडे जात नाही मी फक्त आपलं हे म्हणजे विहंगावलोकनच धरूया आपण याला. विहंगावलोकन मला पण आता माहिती आहे की विहंगावलोकन इतकं खोल नसतं, पण या गोष्टींना स्पर्श केल्याशिवाय आपण यज्ञाकडे जाऊ शकत नाही किंवा यज्ञ समजू शकत नाही. म्हणून यांना स्पर्श झाला पाहिजे यज्ञ समजता. बघूया तसा कधी जर आपल्याला नंतर असा निवांत वेळ मिळाला परत, त्यावेळेस मग आपण या गोष्टींकडे पण जाऊया. पण सध्या फक्त त्याचा अर्थ सांगत आणि वरवरून आपण पाहूया की बुद्धीचं जडत्व दूर करते ही सत्संगती, बुद्धीचं जडत्व दूर करते. धियः जाड्यं हरति जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यम वाची सत्यम सिंचती. वाणीमध्ये सत्याचं सिंचन करते. सज्जनांची संगत काय करते, वाणीमध्ये सत्याचं सिंचन करते. कसं, वाणीमध्ये सत्याचं सिंचन कसं करते ती, वाणीमध्ये सत्यता कशी आणते, आपोआपच. सज्जनांच्या संगतीत माणूस राहायला लागला ना की त्याचं त्यालाच कळत नाही. अरे आधी तर मी इतकं खोटं बोलत होतो, पण आता हळूहळू ह्यांच्या सोबत राहून मी खरं बोलायला लागलेलो आहे. का? कारण आता मी ज्यांच्या जीवनात ज्यांच्या सोबत राहतोय त्यांना स्वार्थ नावाची गोष्टच उरलेली नाहीये. कायम त्यांचं जीवन हे परार्थासाठीच आहे. आणि मग स्वार्थासाठी ज्याचं जीवन नाहीये त्याला खोटं बोलण्याची आवश्यकताच कधी उभी राहत नाही. खोटं कोण बोलतो, कारण ज्याला आपला स्वार्थ सिद्ध करायचा आहे, स्वार्थ साध्य करायचा आहे, स्वार्थ काढून घ्यायचा आहे, तोच माणूस बरोबर काय करतो, खोटं बोलतो. आणि ज्याच्या जीवनामध्ये स्वार्थ उरलेलाच नाहीये तो माणूस कशाला खोटं बोलणार ना, आणि काय खोटं बोलायची गरज काय त्याला, असं आहे. आपल्यासारख्या लोकांना खोटं बोलायची गरज पडते बऱ्याचदा. विचार करू आपण प्रत्येक जण. आणि मग मी ह्या दिवशी हे खोटं बोललो, ह्याच्या मागचं कारण काय आहे, तर त्याच्या मागचं एकच कारण असतं प्रत्येकाच्या खोट्या बोलण्यामागं, ते म्हणजे स्वार्थ. त्या स्वार्थाशिवाय मी कधीच खोटं बोलत नाही. परार्थासाठी खोटं बोलणारे खूप कमी लोक असतात जगामध्ये. खोटं बोलावं लागतंच, पण ते जर परार्थासाठी असेल किंवा धर्मासाठी असेल, सत्यासाठी जर असत्य बोलावं लागत असेल तर ते ठीक आहे, पण स्वार्थासाठी असेल तर ते नाही. युधिष्ठिराने महाभारतामध्ये नरोवा कुंजरोवा म्हटलेलं आहे, नाही का. अश्वत्थामा होता, नरोवा कुंजरोवा. अश्वत्थामा मेला, हत्ती होता का माणूस होता ते मला माहित नाही. आता हे काही युधिष्ठिराला माहित नव्हतं का, सगळ्या गोष्टी माहित होत्या, पण तरी कृष्णाने त्याला खोटं बोलायला लावलेलं आहे. म्हणजे पांडव कदाचित त्याला असं नंतर फक्त कृष्णाला सोडून जेव्हा पांडव बसलेले असतील ना तेव्हा त्यांच्यामध्ये हा विचार चालला असेल
आला आजपर्यंत आपण आपल्या जीवनात ज्या काही गोष्टी केलेल्या नाहीयेत त्या सगळ्या ह्या कृष्णाने करायला लावलेल्या आहेत. युधिष्ठिर म्हणत असेल मी कधी खोटं बोललेलं नाहीये, पण ह्यांनी मला खोटं बोलायला लावलं. अर्जुन म्हणत असेल मी कधी अशा स्त्रीच्या आडून कोणाला बाण मारलेलं नाहीये, पण ह्या कृष्णाने मला भीष्मांना मारायला लावलं. नाही का? प्रत्येक जण भीम म्हणत असेल मी आजपर्यंत कधी गदा युद्धाचा नियम तोडला नव्हता, पण या भीष्माने मला गदा युद्धाचा नियम तोडायलाच लावला आणि आमच्या अंगावरती हे सगळे कलंक लावून ठेवले असं या सगळ्यांना वाटत असेल. चर्चा गमतीचा भाग तो. पण हा जो विचार आहे की सत्याचा विजय व्हावा वाटत असेल, धर्माचा विजय व्हावा वाटत असेल आणि त्याच्यासाठी जर मला खोटं बोलायला लागत असेल तर ते बोलावंच. आणि त्याला खोटं नाही म्हणत, त्याला सत्यच म्हणतात. मग आहे ते आपण काही तर सत्य गुणदर्शन बघायला बसलेलं नाहीये. गुणदर्शन सत्य असं नाहीये. ते बघू ज्यावेळेस सत्य येईल जे काय ते. पण वाची सत्यम नाही का की ह्या लोकांचं जे जीवन आहे या जीवनामध्ये सिंचती वाची सत्यम, सत्संगती जर झाली आपल्याला तर आपोआपच वाणीमध्ये सत्य उभं राहतं. आणि वाणीमध्ये जर सत्य उभं राहिलं तर आपोआप जसं ह्या एक एक गुण आहेत ना, तर हा एक गुण उभा राहिला तर त्याच्या मागोमाग आपोआप इतर गुण येऊन उभे राहतात आपोआपच. जसं आपल्या इकडे नाही का, आज काय कोणता स्वयंपाक आहे, आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. आता पुरणपोळीचा स्वयंपाक आहे म्हणल्यावर त्या दिवशी काय माणूस फक्त पुरणपोळी बनवतो का? नाही. मग पुरणपोळी आली, मग त्याच्यासोबत काय गुळवणी आलं, दूध आलं किंवा इतर काय तूप आलं, मग सोबत सार आला, भात आला, कुरडई, पापडई, भजी, इतर जे काय सगळ्या गोष्टी असणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपोआपच त्या स्वयंपाकामध्ये असतात. मग नाही का, आज इडली केली, मग इडली केली म्हणल्यावर काय, मग त्यात सांबार आला, चटणी आली, अजून ज्या काही गोष्टी लागत असतील त्याच्यासोबतच्या त्या सगळ्या त्याच्यासोबत येणार, आपोआपच येणार. ते काय सांगण्याची गोष्ट नाहीये वेगळी. नुसतंच इडली करून कोण बसत नाही घरी. मग तसंच आहे, हा एक गुण आला तर त्या एका गुणासोबत इतर गुण हे आपोआपच येतात. सत्य आलं की तेजस्विता येते, अस्मिता येते, कृतज्ञता, सगळ्या सगळ्या गोष्टी आपोआप त्याच्या मागे येतात. शील, शेवटी शील पण येऊन उभं राहतं. म्हणून सज्जनांची संगती करायची का? बुद्धीचं जडत्व दूर करते, वाणीमध्ये सत्य उभं करते, सत्यता आणते. मानोन्नतीम दिशती नाही का, मानोन्नतीम दिशती पापम पा करोती. मानोन्नतीम दिशती ते काय करतायत की माणसाला एक प्रकारचा सन्मान प्रदान करतायत, एक प्रकारचा गौरव प्रदान करतायत. मानोन्नतीम, मान, त्याचा जो मान आहे तो सन्मान त्याला प्रदान करतायत, मान प्रदान करतायत. आज आपल्याकडं मान हा जो शब्द आहे त्या मान शब्दापासूनच भीती वाटायला लागते. एकदम एखाद्याने मान हा शब्द उच्चार, ह्यांना मान द्या, ते शब्दानेच एकदम भीती वाटायला लागते. ते लग्न कार्यात बघतो ना मी, आमच्या इकडे काय सगळीकडे असणार आहे ते म्हणा की काय मान देणं म्हणजे काय, मग त्याला टावेल टोपी देणं नाही का, नारळ देणं, गंध लावणं, इतर ज्या काही गोष्टी, महिला असतील त्यांना साडी चोळी देणं, हे करणं ते करणं, काहीतरी बोलवणं, त्या लग्नामध्ये आमंत्रण द्यायला घरी जाणं, ह्या सगळ्या गोष्टी तो म्हणजे यांचा मान. आणि मग त्याच्यातली एखाद्या बाईला जर साडी दिली नाही, एखाद्याला जर टावेल टोपी घातली नाही तर बस मग तो फुगूनच बसला कायम अख्ख्या आयुष्यभर. मग तो कधीच सरळ बोलणार नाही, दोन शब्द कधीच काही करणार नाही. का? नाही, मग ते मान दिला नाही ना मला. अरे साडी चोळी देऊन मान उभा राहत असतो का? टावेल टोपी देऊन मान उभा राहत असतो का? आणि असं असतं मग जो तो प्रत्येकाला टावेल टोप्याच देत राहिला असता, घ्या मान. मानोन्नतीम, परसन्मान, तो परसन्मान उभा करायचा आहे, आत्मगौरव सुद्धा टिकवायचा आहे आणि परसन्मान सुद्धा उभा करायचा आहे, त्याला मानोन्नतीम. नाही का, तू हीन, दीन, दुबळा, लाचार असा नाहीयेस.
लोळ मी तेजाचा, छावा मी चैतन्याचा, हे जे सगळं आहे ही गोष्ट त्याच्यामध्ये उभी केली पाहिजे. लोळ मी तेजाचा, छावा मी चैतन्याचा. चैतन्याचा छावा आहेस तू, तू कोणी साधा सुद्धा नाहीयेस. ही गोष्ट त्याच्यामध्ये उभी करणं त्याला मान म्हणतात. हे टावेल टोप्या देऊन आणि साडी चोळी वाटून मान उभा राहत नाही कधी. काय त्या प्रथेमागचा भाव आहे, त्याच्या मागची कृती काय आहे, त्याच्या मागचा विचार काय आहे, ह्या गोष्टी आपण अजिबात समजून घेत नाही. ती का करायची, कशासाठी करायची. नाही मग आम्ही काय केलं, आमच्या इकडे लग्नात काय जेवढे लोक आले होते प्रत्येकाला आम्ही टावेल टोपी दिली. आमच्या इकडे काय केलं, जेवढे लोक आले होते प्रत्येकाला साडी चोळी वाटली, सगळ्यांना मान दिला. अरे हे ह्या गोष्टी करून मान उभा राहतो का? इथं टावेल टोप्या वाटायच्या, इकडे साडी चोळी वाटायची आणि मागून परत त्याला जाऊन शिव्या घालायच्या. आणि तो पण घेणारा पण, मग मला 50 रुपयाची साडी दिली आणि मला 500 रुपयाची साडी दिली आणि तिला 5,000ची दिली. अरे हा मान आहे का? मानोन्नतीम. आपला मान नको त्याच्यात असतो. अरे त्यांच्या घरी गेलो, साधं एवढी गोष्ट पण विचारली नाही मला. काही मॅनर्स आहेत का? मॅनर्स आपण त्यांचे मॅनर्स काढतो मग लगेच. कारण हे जे संत लोक असतात ना, सज्जन महापुरुष, हे लोक त्यांना काहीही गोष्टींचं घेणं देणं नसतं. त्यांनी मला मान दिला नाही दिला का, यांच्याकडून मानाची अपेक्षाच का करायची आपण? मानाची अपेक्षा करायची आहे ना त्या परब्रह्माकडून करा. त्याने स्वतःहून मान दिला पाहिजे आपल्याला, असं आपलं जीवन बनवलं पाहिजे. मानोन्नतीम, त्याला मानोन्नती म्हणतात. एक जन्म ऐसा यावा सखा तू म्हणावा, हा मानोन्नतीचा अर्थ आहे. आपण मग त्याला आपलं म्हणू रे, देवा मी तुझा आहे, देवा मी तुझा आहे, देवा मी तुझा आहे. पण त्यांनी म्हटलं पाहिजे ना की तू माझा आहेस, सखा तू म्हणावा. तू मला सखा म्हटलं पाहिजेस. मी तर तुला रोज म्हणणारच आहे, पण मी म्हणून काय उपयोग आहे? मला ज्याचा मित्र व्हायचंय त्यांनी मला त्याचा मित्र मानलं पाहिजे ना. ही गोष्ट आहे त्याच्या मागची. मानोन्नतीम, मान मिळवायचाच आहे ना, त्याच्या दरबारात मान मिळवा. आपली कर्म अशी उंचाव करा की आपोआपच मानोन्नतीम, आपला मान वरती जाईल. शिवाजी महाराज ज्यावेळेस भगवंताच्या दर्शनाला जात असतील, मंदिरात जाऊन उभे राहत असतील, त्यावेळेस काय वाटत असेल भगवंताला, काय वाटत असेल त्या जगदंबेला की हा खरा माझा मुलगा आलेला आहे. आणि त्या मुलाला मग उचलून ती जगदंबा कडेवरती घेत असेल की नाही. मानोन्नतीम, मला माझं जीवन असं बनवायचंय. मानाची अपेक्षा करायची आहे ना, त्याच्याकडून करा, पण त्याच्याकडून अपेक्षा करण्यासाठी आधी तसं बना. पण नाही, आपला मान ह्या टावेल टोपी आणि साडी चोळीतच असतो आपला मान. बस संपला. अरे मग तिच्या घरी गेले होते आणि तिने माझी ओटी भरलीच नाही, काही कळतं का नाही? एवढी वयस्कर वय झाली तरी तिला ओटी भरायचं कळालं नाही अजून. झाला आपला मान तिथंच. मानोन्नतीम, मानोन्नती कशाला म्हणताय? सज्जनांच्या संगतीत गेलो तर ही मानोन्नती होते. आत्मगौरव, परसन्मान, मनुष्य गौरव, हे जे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, माणसाचा गौरव वाढला पाहिजे तिथं. पण तो कसा होईल? सत्संगती, वेदा उपनिषदांच्या विचारांच्या संगतीने होईल. संत महापुरुषांच्या संगतीने होईल. त्याला मानोन्नती म्हणतात. मानोन्नतीम खूप आहे. म्हणजे असं हे असं वाटतं की ह्याच विषयावर बोलत राहावं, पण ते काय ना, ती मर्यादा लगेच
अशी सारखं डोकं वरती काढत असते. त्याच्यामुळे मी सध्या इथं खोलवर जात नाहीये, नाही तर परत ते प्रत्येकाला असंच वाटेल यार रघुवंश राहिलं बाजूला, हे बाकीच्याच गोष्टी चालल्यात. म्हणून मी थोडस आवरण्याचा प्रयत्न करतोय. मानोन्नती, मान किती प्रकारचा असतो, मानाचे काय वेगवेगळे प्रकार आहेत, मानाचे क्रायटेरिया काय आहेत, मान कोणी कोणाला द्यावा, तो कसा द्यावा, काय करावं, हे सगळं आपल्या शास्त्रकारांनी सांगून ठेवलेलं आहे. मानोन्नती, पण ते आता सध्या नाही जात मी त्याच्यामध्ये. मानोन्नतीम दिशती पापमपा करोती, दिशती पापमपा करोती. तो मानोन्नतीम दिशती पापम अपा करोती, पापाला दूर करतो. पापम अपा करोती, पापाला जे दूर करतं ती सज्जनांची संगती आहे. पापाची संगती जर मला सोडायची असेल तर मला सज्जनांची संगती स्वीकारावी लागणार. हा खरा त्याच्या मागचा अर्थ आहे. पापम अपा करोती, सज्जनांची संगत ही आपोआपच काय करते, पापाला दूर करते. वारंवार वाल्ह्याचा वाल्मिकी झाला कसा, पापम अपा करोती. ही सज्जनांची संगतच आहे, पापम अपा करोती, त्या पापापासून त्याला दूर करते. हे बऱ्याच इतिहासामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशी उदाहरणं बघायला मिळतात. पापम अपा करोती. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचा जर आपण अभ्यास केला, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन जी होती ना स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, त्याच्यामध्ये काही काही युवक तर असे आलेले होते की जे युवक गावगुंड होते, खूप मोठे गावगुंड होते, गावातल्या लोकांना त्रास द्यायचे किंवा इतर ज्या काही गोष्टी सगळ्या ते लोक करायचे. पण जसे ते लोक या संस्थेच्या संपर्कात आले, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या, जसं त्यांना या लोकांची माहिती व्हायला लागली, चंद्रशेखर आझाद काय आहेत, भगतसिंग काय आहेत, त्यांचं काम काय आहे, या सगळ्या गोष्टी काय आहेत, तर त्या युवकांकडे ताकद होती, पण ती ताकद सगळी नको तिथं वाया चाललेली होती. आणि आपोआपच ते ज्यावेळेस ह्यांच्या संगतीत आले, अरे वा चंद्रशेखर आझाद काय काम करतायत, भगतसिंग काय काम करतायत, हे त्या युवकांना जसं जसं कळालं तसं तसं हे युवक काय झालेले आहेत, प्रत्येक युवक हा त्या दिशेने वाटचाल करू लागलाय. त्याला पण वाटायला लागलं की हा मी पण चंद्रशेखरांच्या कार्यात सहभागी झालो पाहिजे. आपोआपच त्याला वाटायला लागलं आणि तो जसा या कार्यामध्ये सहभागी होऊ लागला तसं तसं त्याचं पापकर्म हे काय झालं, आपोआपच दूर होत गेलं. पापम अपा करोती, सज्जनांची संगतच अशी आहे की जो चंद्रशेखर आझादांच्या संगतीत आला त्याचं आपोआपच पाप दूर होत गेलं. पाप कर्म जी होती, त्याच्या बुद्धीतलं जे पाप होतं, मनातलं जे पाप होतं, कृतीतलं जे पाप होतं, वाणीतलं जे पाप होतं, विचारांमधलं जे पाप होतं, नाही का, पापाचे काय प्रकार आहेत वगैरे सगळ्या ह्या आता प्रत्येक गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी जो दूर करतोय ती सज्जनांची संगत. पापम अपा करोती. कोणकोणत्या प्रकारचं पाप आहे, वाणीचं पाप कसं आहे, विचारांचं पाप कसं आहे, कृतीचं पाप कसं आहे, बुद्धीचं पाप कसं आहे, मनाचं पाप कसं आहे, कृतीचं पाप कसं आहे, असे बरेच त्याचे प्रकार आहेत. सगळ्या गोष्टी शास्त्रकारांनी आपल्या खूप प्रत्येक गोष्टीवरती बारीक विचार करून ठेवलेला आहे. आणि म्हणून भारतीय संस्कृती का श्रेष्ठ आहे त्याचं कारण हे की या प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत तिने जाऊन विचार केलेला आहे. पण आता ते आपण किती त्याच्यात खोल जावं सध्या, म्हणून मी असं जरा ठीक आहे. पण हे जे आहे पापम अपा करोती, सज्जनांची संगत काय करते, पाप दूर करते.
आपोआपच नकळत ते दूर होतं. ते काय सांगायला बसत नाही, हा चल आता मी तुझं पाप दूर करतो आज. समाजामध्ये असे खूप खूप लोक दिसतात आपल्याला. मग काय ते झाडफूक केलं, मंत्र गंडा दोरा काहीतरी माळा, झाड आजपासून तू शुद्ध झाला, आज तुला शुद्ध केलं मी. असे जर सगळे शुद्ध व्हायला लागले असते तर मग का त्या भगवंताला वारंवार अवतार घ्यावा लागला असता, नाही का? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, हे का बरं म्हणावं लागलं असतं त्याला? अभ्युत्थानम अधर्मस्य, का बरं हे सगळ्या गोष्टी? जर असे माळा गंडा दोरे अंगारे धुपारे राख ह्या सगळ्या गोष्टींनी जर माणूस आपोआप त्याची पाप दूर व्हायला लागली असती आणि नुसतंच गंगेत जाऊन बुडाला मग पाप दूर झाला असतं, तेव्हा भगवंताला याची काही गरजच नव्हती. गंगेत जर एक डुबकी मारली तर पाप जर दूर होतंय, तर मग उलट तर मग प्रत्येकाने काय केलं पाहिजे? त्या गंगेचं पाणी आणून आपल्या घरात समोर एक हौद ठेवला पाहिजे प्रत्येकाने. त्या हौदात त्याचं पाणी ओतून ठेवायचं. काय एक टँकर मागून ठेवायचा गंगेचा, जे काय त्याला 20, 25, 30,000, 40,000, 50,000 जे काय जातील एकदा जातील बघ त्या टँकरला. पण काय माझ्या जीवनात मी रोज काही पाप केलं की संध्याकाळी रोज येऊन त्या हौदात आंघोळ करायची, कसं झालं माझं पाप दूर? काय पापम अपाकरोती, पाप कसं दूर होतंय? गंगेमध्ये जर बुडाल्याने पाप दूर होत असती तर मग त्या गंगेत तर तिथल्या ज्या किनाऱ्यावरच्या म्हशी आहेत, गायी आहेत, गुरं आहेत आणि त्या गंगेमध्ये असणारे जे प्राणी आहेत, जे काही मासे असतील इतर सगळे काय असतील, हे तर सगळे एकदम भगवंताचे अंशच मानायला पाहिजेत. मग की जो सारखा मासा 24 तास त्या गंगेच्या पाण्यात आहे त्याला तर अजिबात कोणत्याही प्रकारचं पाप शिवू पण शकणार नाही ना. पण तसा अर्थ नाहीये. पापम अपाकरोती, ह्या सज्जनांची संगत पाप दूर करते, त्याच्याशिवाय पाप दूर होणार नाहीये. गंगेमध्ये बुडाल्याने पाप दूर कसं होतंय, काय होतंय, खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे तिथं गंगा लहरीमध्ये. जगन्नाथ पंडितांनी जी गंगा लहरी लिहिलेली आहे त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. समृद्धम सौभाग्यम सकल वसुधाया किमपि तन् महेश्वर्यं लीला जनित जगत खंड परशो श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमतमूर्तं सुमनसां सुभासोदर्यन्ते सलिलमशिवन्न शमयतु. काय सुंदर ते वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारची ती गंगा पाप दूर करणार आहे. नुसतं तिच्यामध्ये बुडून पाप दूर होत नाही कधी. गंगा लहरी वाचली पाहिजे त्याच्यासाठी. काय सांगतायत पाप कसं दूर करते ती गंगा? गम्यते प्राप्यते भगवत्पदम येन सा गंगा, तिला गंगा म्हटलेलं आहे. गम्यते प्राप्यते भगवत्पदम येन सा गंगा, जिच्याद्वारे आपण जाऊ शकतोय आणि भगवत पदाची प्राप्ती करू शकतोय. गम्यते प्राप्यते भगवत पदम, जिच्याने भगवत पद प्राप्त होत तिला गंगा म्हटलेलं आहे. मग ती गंगा कोणती आहे? तर ती या विचारांची गंगा आहे, ती या सत्संगतीची गंगा आहे आणि ती गंगा ही पाप दूर करते. गंगा म्हणजे गंगेच्या पाण्यात बुडलो आणि पाप दूर झाली. आपण जातो इथं गोदावरीमध्ये मारतो डुबक्या दनादन, झाली माझी सगळी पाप दूर. आळंदीला गेलो, पंढरपूरला गेलो, चंद्रभागेत उडी मारली की झाली पाप दूर, असं आहे का? असं नाहीये. पाप दूर कशी होतात? ही सज्जनांच्या संगतीतच पाप दूर होतात, त्याच्याशिवाय नाही. म्हणून सज्जनांची संगत करायची. आता ते त्याच्यात जाऊया नको, आपण पुढे जाऊया. पापम अपाकरोती, नाही का? हे सज्जनांची संगत काय काय करते? चेतः प्रसादयती, चेतः प्रसादयती. चेता म्हणजे चित्त, चित्त जे आहे आपलं त्या चित्ताला प्रसन्न करते. संतांची संगत काय करते? त्या चित्ताला प्रसन्न करण्याचं काम करते. चेतः प्रसादयती. चित्ताला प्रसन्न करते म्हणजे काय करते? आमचं चित्त तर असं पण प्रसन्न होतं. एक आईस्क्रीम खाल्ली, एक केकचा तुकडा खाल्ला तरी आमचं चित्त प्रसन्न होतं, एक चॉकलेटचा गळ तरी आमचं चित्त प्रसन्न होतं, असं आम्हाला वाटतं. एकदम परमोच्च
नाही का, ब्रह्मानंद मिळायची प्राप्ती आम्हाला होते तिथं. पण तसा त्याचा अर्थ आहे का? त्याला चित्ताची प्रसन्नता म्हणतात का? चित्त प्रसन्नता म्हणजे जिथं चित्तामधलं दैन्य निघून गेलेलं आहे, जिथं चित्ताची मलिनता निघून गेलेली आहे, त्याला म्हणतात चित्ताची प्रसन्नता. कारण चित्ताचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मन जे आहे, त्याला विचारांवरती, मनावरती आपला ताबा नाहीये, महापुरुषांचा आहे, आपला नाहीये. त्यामुळे आपलं मन काहीही विचार करायला लागतं आणि चित्तामध्ये आपल्या काहीही विचार येत राहतात आणि ते विचार जास्त करून पापाकडेच घेऊन जाणारे असतात. ते चित्त मलिन होत राहतं, आपलं कायम चित्त मलिन होत राहतं. मग ते चित्त म्हणजे काय, त्याची मलिनता म्हणजे काय, चित्ताची दुर्बलता म्हणजे काय, किंवा चित्ताची दीनता म्हणजे काय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती विचार झाला पाहिजे. आणि शास्त्रकारांनी सगळा तो विचार केलेला आहे. पण ती चित्ताची मलिनता जो दूर करतो आणि त्या चित्तामध्ये जो प्रसन्नता भरतो, चित्ताची प्रसन्नता म्हणजे काय? कधी आपण अनुभवली आहे की नाही ही चित्ताची प्रसन्नता? मन, बुद्धी, अहंकार, नाही का, आपल्या ह्याच्यात सांगितले शास्त्रकारांनी, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. आता तिथं ते नाहम असं त्यांनी म्हटलंय, त्या गोष्टी मी नाहीये. तर मी कोण आहे? मी त्या चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी त्या चिदानंदाचा अंश आहे असं आपण म्हणतो. पण ही गोष्ट येण्यासाठी, ही स्टेज येण्यासाठी काय आहे की आधी मला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील, काय आहेत काय नाहीयेत, ती गोष्ट मी आहे का नाहीये, त्याचा जो सगळ्यात आधीचा अभ्यास आहे. चित्ताची प्रसन्नता, ज्यांच्या संगतीमध्ये माझं चित्त हे प्रसन्न होतंय. शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे, चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम, चित्ते विषण्णे भुवनम विषण्णम. चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम. म्हणून बघा, हे जे महापुरुष असतात ना, त्यांना कधीच दुसऱ्यामध्ये दोष दिसतच नाही, कधीच. काहीही त्यांना सांगितलं ना, तो दुसरा त्यांना चांगलाच वाटतो. म्हणजे ते एकनाथ महाराजांची जी गोष्ट आहे, उदाहरण, एकनाथ महाराजांना त्रास द्यायला एका माणसाला पैसे देऊन पाठवलेलं असतं, धर तू एवढे पैसे घे आणि त्या माणसाला त्रास देऊन दाखव. ती गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती आता डिटेल सांगत नाही ती. पण तो त्रास द्यायला गेल्यावरती जसा तो चपला घालून तिथं आत जातो त्यांच्या देव्हाऱ्यात, आता जो सोवळं नेसून सगळे पूजा अर्चा विधिवत करणारा ब्राह्मण आहे, त्याच्या जर देव्हाऱ्यात जर आपण चपला घेऊन गेलो तर त्याचं काय होईल? तळपायाची आग मस्तकात जाणार नाही का? सहज. पण त्यावेळेस तिथं एकनाथ महाराज त्याला काय म्हणतात, अरे तुला या भगवंताची इतकी ओढ निर्माण झाली की तू चप्पल काढायला सुद्धा विसरलास. वा, याला खरी भक्ती म्हणतात. म्हणजे असं, ही त्यांची दृष्टीच अशी आहे. कारण का? चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम. तर चित्त हे प्रसन्न असेल तर सगळ्या गोष्टींमध्ये ती प्रसन्नताच त्यांना दिसते. आणि तेच उलटी गत आपली होते. दुसरी ओळ ही आपल्यासाठी आहे, चित्ते विषण्णम भुवनम विषण्णम. काय मारे, तुझा चेहरा असा का बरं आहे? रोती सुरत आपण ज्याला म्हणूया, नाही का, रडका चेहरा का बरं आहे? नाही, माझा चेहराच तसा आहे कायम, कधीही बघा रडकाच चेहरा, कधीही बघा ह्याच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले. का बरं? कारण याचं चित्त प्रसन्न नाहीये, चित्तामध्ये विषण्णता आहे आणि त्याच्यामुळं ह्याच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात
आणि त्याला वाटतं म्हणून सगळ्या जगातच 12 वाजलेले, सगळ्या जगाचाच सत्यानाश झालेला आहे. चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम, चित्ते विषण्णे भुवनम विषण्णम. खूप म्हणजे शास्त्रकारांनी प्रत्येक गोष्टीवर इतका विचार करून ठेवलेला आहे ना की ते आपलं असे गंमत होते आता की रात्र थोडी सोंग भारी असं आपण त्याला म्हणतो ना. त्यामुळे एका जन्मामध्ये तर या सगळ्या गोष्टींचा विचार होणं शास्त्राचा हा आपल्यासारख्यांना अवघड वाटतंय. आणि तिथं मात्र आपण पाहिलं तर रघुराजाने, हा जो रघु नावाचा राजा झाला ना, अजून युवराजच येतो, पण त्याने किती पटापट काही दिवसांमध्येच ह्या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, सगळ्या विद्यांचा अभ्यास केलेला आहे. कसे म्हणजे त्या लोकांची बुद्धी काय असेल, बुद्धीची झेप कुठपर्यंत असेल. नुसताच माझा मुलगा आहे म्हणून त्याला मी राजा करतो असे नाहीयेत त्या काळचे लोक. ह्या सगळ्या शास्त्र विचारांना त्यांनी उकळून प्यायलेले असे ते लोक होते. चित्ताची प्रसन्नता, सज्जनांची संगत काय करते, चित्ताची प्रसन्नता आपल्यामध्ये उभी करते आपोआपच. त्यांच्या संगतीत गेलो ना, ते स्वतः प्रसन्न असतात, त्यामुळे आपल्याला सुद्धा ते प्रसन्नता प्राप्त होत असते. तो दृष्टिकोन मिळतोय. म्हणून सज्जनांची संगत करायची. चेतः प्रसादयति दीक्षु तनोति कीर्तिम, दीक्षु तनोति कीर्तिम, दीक्षु कीर्तिन तनोती, दीक्षु कीर्तिन तनोती. म्हणजेच काय तर चारही दिशांना किंवा ज्याला 10ही दिशांना म्हणून आपण, सगळ्या जे काय तुम्हाला जितक्या दिशा मानायचे तितक्या दिशांना, म्हणजे चराचरामध्ये सगळ्या जगामध्ये काय करतोय, कीर्तिन तनोती. सज्जनांची संगत काय करते, दीक्षु कीर्तिन तनोती. चारही दिशांमध्ये 10ही दिशांमध्ये कीर्ती पसरवते, यश पसरवते, नाही का. कीर्ती पसरवणं म्हणजेच काय, यश पसरवणं म्हणजेच काय, तो जो सत्कर्मांचा जो सुगंध आहे तो सत्कर्मांचा सुगंध जगामध्ये पसरवणं, नाही का. सज्जनांची संगत या गोष्टी करते, सत्कर्मांचा सुगंध सगळ्या जगामध्ये पसरवते. साधी गोष्ट आहे ना, आपण चाललेलो असतो एखाद्या रस्त्याने आणि तिथं जर रातराणीचं फुलं रात्रीच्या वेळेस असं एकदम सुंदर त्यांचा सुगंध येत असेल तर आपोआपच माणूस त्या दिशेने आकर्षिला जातो. कधी रातराणीचं असं तुम्हाला आले असतील प्रसंग असे की पटकन माणूस तिकडे आकर्षित होतो. मग तसंच आहे की ती रातराणी तरी काय करते, तिचा सुगंध फक्त तिच्या तेवढ्या रेडियस मध्येच असतो, तिच्या तेवढ्या त्रिज्येमध्ये, व्यासामध्येच तेवढा सुगंध असतो बस. तिथून तुम्ही थोडं समजा काही मीटर इकडे तिकडे गेले मग तिथं तो तुम्हाला सुगंध येत नाही. पण सत्पुरुषांचं, सज्जनांचं मात्र तसं नसतं. त्यांची ही जी त्रिज्या आहे, त्यांचा हा जो रेडियस आहे, हा जो व्यास आहे, तो संपूर्ण जगभर पसरलेला आहे. आणि त्याच्यामुळं त्यांची संगती सुद्धा काय करते, दीक्षु तनोती कीर्तिम, दीक्षु कीर्तिम तनोती, अशी या सज्जनांची संगती आहे. जाड्यन धियो हरति सिंचति वाचि सत्यम, मानोन्नतिं दिशति पापमपा करोति, चेतः प्रसादयति दीक्षु तनोति कीर्तिम, दीक्षु तनोति कीर्तिम. कीर्तीचा सुगंध काय आपण हे आधी पण पाहिलेलं आहे. रघुवंशी राजे का जीवन जगत होते, यशसे विजिगीषूणाम योगे रांते तनुत्यजाम, हे जे आपण सगळं पाहिलेलं आहे ना. यशसे विजिगीषूणाम, सुरुवातीला पहिल्या सर्गामध्ये आपण सुरुवातीलाच पाहिलं एकदम की त्या यशासाठी हे लोक सगळे त्यांचं जीवन होतं. कीर्ती किंवा तो पुढं दुसऱ्या सर्गात पण आपण पाहिलं, त्या सिंहाला तो म्हणतोय काय,
राजा दिलीप की अरे बाबा तसं जाऊ दे, ह्या सगळ्या गोष्टी जाऊ दे, पण निदान तू एक काम तर कर, माझ्यावरती एक उपकार म्हणून तर कर. काय? यश शरीरे भव मे दयालू, माझ्या यशरूपी शरीरावरती तरी तू दयाळू हो, त्याच्यावरती जरी दया दाखव. नाही का? तो प्रसंग सगळ्यांना आठवत असेल. आता आपण मागो जो दुसऱ्या सर्गामध्ये पाहिलेला आहे, सिंह आणि राजा दिलीपाचा संवाद, खूप सुंदर संवाद आहे तो. यशस् शरीरे भव मे दयालू. तर मग ही जी आहे ही कीर्ती, दीक्षु कीर्तीन तनोती, दाही दिशांना कीर्ती पसरवणं. ही गोष्ट कधी होऊ शकते? फक्त आणि फक्त जेव्हा मी सज्जनांच्या संगतीत जाईल त्याच वेळेस. लोक नंदीला का नमस्कार करतायत? नंदीची कीर्ती दाही दिशांना का बरं पसरलेली आहे? कारण त्याने शंकराची संगत धरलेली आहे, आणि ज्याने शंकराला धरलेलं आहे त्याला सगळे लोक नमस्कार करणारच आहेत. नाही का? लोक ज्यावेळेस कृष्णाला नमस्कार करतायत त्यावेळेस त्याच्या मागे असलेली गाय तिला पण नमस्कार करतायत. लोक ज्यावेळेस दत्ताला नमस्कार करतायत त्यावेळेस त्याच्या मागे असलेला कुत्रा आहे त्याला पण नमस्कार करतायत. सरस्वतीला नमस्कार करतायत त्यावेळेस मोराला सुद्धा नमस्कार करतायत. हे सगळं का बरं आहे? ह्यांची कीर्ती का बरं पसरलेली आहे? कारण ह्यांनी सत्संगती केलेली आहे. त्यामुळं ही जी सत्संगती आहे ती आपोआपच आपली कीर्ती दाही दिशांना पसरवणार आहे. पण त्याच्यासाठी आपण सत्संगती केली पाहिजे. जाड्यं धिया हरती, बुद्धीची जडता दूर करते. वाची सत्यम सिंचती वाची सत्यम, वाणीमध्ये सत्यता उभी करते. मानोन्नतीम, मान उंचावते. मानोन्नतीम, गौरव प्रदान करते. दिशती पापमपा करोती, पाप दूर करते. चेतः प्रसादयती, चित्तामध्ये प्रसन्नता उभी करते. आणि दीक्षु कीर्तीन तनोती, दिशांमध्ये सगळ्या दिशांमध्ये कीर्ती पसरवते, कीर्तीचा सुगंध पसरवते. कोणती कीर्ती? तर सत्कर्मांची कीर्ती बरं का. कीर्ती म्हणजे शाळेत पहिला नंबर आला आणि कीर्ती सगळीकडे पसरली, ऑल इंडिया रँक 1 आला आणि कीर्ती पसरली, असं नाही. ती कीर्ती इथं अपेक्षित नाहीये. सत्कर्मांची कीर्ती, सद्विचारांची कीर्ती, सद्वाणीची कीर्ती, सद्वर्तनाची कीर्ती, ही कीर्ती इथं म्हणतात. ती कीर्ती पसरते. ह्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर काय म्हणतात शास्त्रकार? सत्संगती कथय किन्न करोति पुंसाम. मग सत्संगती का करू नये माणसाने? नाही का? जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यम, मानोन्नतिं दिशति पापमपा करोति. चेतः प्रसादयति दीक्षितनोति कीर्तिम, सत्संगती कथय किन्न करोति पुंसाम. आता या सगळ्या जर गोष्टी होत असतील तर मग माणसाने सत्संगती का करू नये? नाही का? नक्कीच केली पाहिजे. सज्जनांची संगत ही केलीच पाहिजे. त्या सज्जनांच्या संगतीतूनच मी पुढे जाणार आहे, मी वर जाऊ शकतोय, माझा विकास होऊ शकतोय. आत्मिक विकास, बौद्धिक विकास, मानसिक विकास, आंतरिक विकास, सगळ्या भौतिक पण असेल, भौतिक सुद्धा सज्जनांच्या ह्याच्यात भौतिक विकास सुद्धा होतो. तो कसा होतो आता सध्या मी सांगत नाही त्या गोष्टी, पण तो सुद्धा होतो. त्याच्यावरती विचार करा हवा तर. म्हणून मला सज्जनांची संगत धरायची आहे. नाही का? लंडे गुंडे हिरसे तट्टू यांची संगत धरू नको, त्यांची नाही धरायची मला. तर अशा लोकांची सत्संगती कथय किन्न करोति पुंसाम. तर ही जी संगत आहे ही संगत मला उचलायची आणि त्याच्याने मला माझ्या जीवनाचं सोनं घडवायचंय. लोखंडाचं जीवन आहे मान्य आहे, पण किती दिवस ते लोखंडाचं जीवन ठेवणार आहे? साधा दगड आहे, त्या दगडाचं रूपांतर जर मूर्तीत करायचं असेल तर अशा मूर्तिकाराकडे त्याला नेलंच पाहिजे ना. आणि जर तो दगड मूर्तिकाराच्या संपर्कात आला तर आपोआपच त्या दगडाचा देव बनणार आहे उद्या. पण आता मूर्तिकार मला शोधायचा आहे, माझ्या जीवनातला मूर्तिकार मला शोधायचा आहे. कोण आहे?
त्याच्या संगतीत मला जायचंय. सत्संगती कथय किन्न करोति पुंसाम. मग माणसाने संगती का करू नये? संतांची संगती, संतांची मानदियाळी ही जी सगळी आहे ती का करू नये मग आपण? नक्कीच केली पाहिजे. आणि संतांची संगती म्हणजे काय त्यांच्यासोबत जाऊन बसायचं नाहीये. हे सगळे त्यांचे विचार, वाणी, वचन ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये परिणाम झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचा. ती सत्संगती. मग आपोआपच त्याच्याने आपल्या जीवनाचा उद्धार हा होणारच आहे. बघूया, करूया प्रयत्न आपण. हा जो वेदा उपनिषदांचा संघ आपल्याला लाभलेला आहे, भारतात जन्माला आलोय आपण, तर त्याचा आपण हीज करूया सगळ्यांनी. त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करूया. ते प्रयत्न करण्यासाठी देवाकडे नेहमी मागतच राहूया आपण, नाही का? असो, 9 वाजून गेलेले आहेत. बघूया आपण अजून सत्संगती का करायची. उद्या परत पुन्हा भेटू आपण 8 वाजता आणि पुन्हा त्याच्यावरती विचार करूया.